वक्फ बोर्ड सुधारणा कायदा मंजूर होऊ देणार नाही अशी घोषणा करणारे जनाब उद्धव ठाकरे हे केवळ खुर्चीसाठी राजकारण करत असल्याची घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली। लोकसभेत फेक नरेटिव्हनं मिळवलेली मुस्लिम मतं येत्या निवडणुकीत कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाचं समर्थन करत असून त्यांच्या या भूमिकेनं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील असं ते म्हणाले। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न निर्माण झालाय। त्यात काँग्रेस उबाटाच्या नावाला पाठिंबा देत नाही। मग अशा भूमिकेमुळे काँग्रेस त्यांच्या नावाला पाठिंबा देईल या स्वार्थी उद्देशानं उद्धव ठाकरे यांनी आज ही भूमिका घेतल्याचं खासदार म्हस्के म्हणाले। उबाटाच्या या भूमिकेनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला प्रचंड वेदना झाल्या असतील। याकरता या हिंदुत्ववादी पक्ष उभा केलाय का हा प्रश्न बाळासाहेबांनाच वर्गात पडला असेल। केवळ खुर्चीकरता आणि खुर्चीच्या राजकारणाकरता अशा प्रकारची वक्तव्य ठाकरे करतायत असं ते म्हणाले। खासदार म्हस्के पुढे म्हणाले की वक्फ बोर्डाला बरखास्त करायला हवं। जिथे जमीन लाटण्याचं काम सुरू आहे अशा ठिकाणी जमिनी ताब्यात घ्यायला पाहिजेत अशी जाहीर भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती। परंतु त्यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाचं समर्थन करून बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान केलाय। गोरगरीब मुस्लिम बंधू भगिनींना न्याय मिळवण्यासाठी वक्फ बोर्डामध्ये सुधारणा करण्याचं विधेयक संसदेत आणण्यात आलं। परंतु केवळ मुल्ला मौलवींना खुश करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जे काही मतदान केलं आता ते आपल्या विरोधात जाईल या भीतीनं उबाटानं अशा प्रकारची भूमिका घेतली आहे। उबाटाच्या बदलत्या भूमिकेकडे लक्ष देऊन त्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवावी असं आवाहन म्हस्के यांनी मतदारांना केलंय। म्हणून आज जी घोषणा जनाब उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे यामागचं कारण आज शुक्रवार आहे, जुम्मा आहे आणि आज या जुम्म्याच्या दिवशी प्रत्येक मशिदी आणि धर्मस्थळांमधून त्यांनी केलेली घोषणा लोकांना ऐकवली जाणार आहे। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, काँग्रेस याकरिता त्यांच्या नावाला पाठिंबा देत नाही अशा पद्धतीने घोषणा करून काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देतील या एकमेव स्वार्थी उद्देशामुळे आज उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केलेली आहे। मला आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा स्वर्गात काय बोलत असेल